जगभर फिरणारा एक भारतीय वैज्ञानिक ज्याच्याकडे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचा आयडी होता। पण खरी गोष्ट अशी आहे की तो वैज्ञानिक नव्हता, तर एक फसवेगिरीचा मास्टरमाइंड होता। त्याचं नाव अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद, वय 55 वर्ष आणि दावा, मी BARCचा सायंटिस्ट आहे। पण मुंबई क्राइम ब्रांचने जेव्हा त्याच्या आयडी कार्डकडे नीट पाहिलं तेव्हा लक्षात आलं एका नव्हे तर दोन वेगवेगळ्या नावांवर बनवलेले बनावट आयडी कार्ड त्याच्याकडे आहेत। एकाच व्यक्तीकडे दोन ओळखी, अली रजा हुसेनी आणि अलेक्झांडर पामर। या फेक सायंटिस्टने गेल्या काही वर्षात 40हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवास केलेत, कधी दुबई, कधी लंडन तर कधी सिंगापूर। प्रत्येक ठिकाणी तो स्वतःला भारतीय अणुऊर्जा संशोधन केंद्र म्हणजेच BARCचा अधिकारी असल्याचं सांगायचा। लोक त्याला आदराने सायंटिस्ट सर म्हणायचे। तो मात्र फसवणुकीच्या जाळ्यातून पैसा आणि माहिती दोन्ही मिळवत होता। प्रश्न आता असा आहे, एक माणूस 2 दशकं स्वतःची ओळख, रूप आणि नाव बदलून कसा जगला? त्याच्या मागे कोणतं मोठं नेटवर्क काम करतंय? आता NIA आणि IB दोघांनी तपासात उडी घेतली आहे। तर आज आपण पाहणार आहोत अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद याने अलेक्झांडर पामर ही ओळख कशी बनवली, 3 वेगवेगळे पासपोर्ट कसे मिळवले आणि त्याच्या परदेश प्रवासाचा दुवा हा भारताच्या संवेदनशील माहितीशी आहे का? नमस्कार, मी विहंग ठाकूर। अख्तर हुसेनला बालपणापासूनच फिजिक्स, गुप्तचर कथा आणि सायन्स फिल्मचं वेड होतं। तो म्हणायचा, मी अणुशक्ती क्षेत्रात काम करतो, भारतासाठी सिक्रेट मिशनवर आहे। पण तो ना BARC मध्ये काम करत होता ना भारत सरकारशी त्याचा काही संबंध होता। त्यांनी स्वतःसाठी एक वेगळी ओळख तयार केली। अलेक्झांडर पामर म्हणजे एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक, गुप्त एजंट आणि सल्लागार। या नावावर त्याने तयार केले बनावट शैक्षणिक कागदपत्र, रांची युनिव्हर्सिटीचं BSc, BPUT रुरकेलाचं BE आणि MBAचं प्रमाणपत्र। त्याच्याकडे होती 3 भारतीय पासपोर्ट, पॅन, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सगळं फेक आयडेंटिटीवर। त्याने 2 दशकं पूर्णतः वेगळी व्यक्ती म्हणून आयुष्य जगलं। तो परदेशात गेला, कॉन्फरन्स अटेंड केल्या, विदेशी लोकांना भेटला आणि स्वतःची भारतीय अणुशास्त्रज्ञ म्हणून ओळख करून दिली। मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झालं, अख्तरने गेल्या काही वर्षात 40हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवास केलेत, कधी दुबई, कधी सिंगापूर तर कधी लंडन आणि मलेशिया। प्रत्येक वेळी तो BARCचा सायंटिस्ट म्हणून व्हिसा मिळवायचा। त्याच्या बोलण्यावर, कागदपत्रांवर आणि वागण्यावर कोणीच शंका घेतली नाही। तो एकदम स्मूथ टॉकर होता, म्हणजे बोलण्यातून कोणालाही पटवणारा। तो परदेशात लोकांना सांगायचा, माझ्याकडे भारतातील काही गोपनीय माहिती आहे आणि त्यातून पैसेही कमवायचा। पण यामुळे तपास यंत्रणांमध्ये संशय वाढला। तो केवळ फसवणूक करतोय की खरंच कोणत्या तरी स्पाय नेटवर्कशी जोडलाय? त्याच्या घरातून सापडले 14 मॅप्स, बनावट ID, विदेशी चलन आणि काही संशयास्पद पत्रव्यवहार। अख्तर हुसेनचा जुना रेकॉर्ड बघितल्यावर पोलीस चकित झाले। 2004 मध्ये तो दुबईतून डिपोर्ट झाला होता। त्यावेळी त्याच्यावर भारताच्या संवेदनशील माहितीची विक्री करण्याचा आरोप झाला होता। पण नंतर NIA, IB आणि अणुऊर्जा विभागाने तपास केला, त्यात काही ठोस पुरावे सापडले नाहीत। त्याने सांगितलं, माझ्या विरोधात एक आर्मी ऑफिसरने कट रचला। मात्र आता त्याचं नाव समोर आले आणि यावेळी पुरावे हातात आहेत। 3 पासपोर्ट, 2 ID कार्ड, नकाशे आणि फेक मार्कशीट्स। तो म्हणायचा, मी सायंटिस्ट आहे, पण मला गुप्त माहिती विकायची नव्हती, मला इम्प्रेशन बनवायचं होतं। आता पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा दोन्ही सक्रिय झाल्यात। त्यांच्या प्रत्येक विदेशी प्रवासाचा रेकॉर्ड तपासला जातोय। त्याने कोणत्या देशाशी संपर्क ठेवला, त्याच्या व्यवहाराचा स्पाय नेटवर्कशी संबंध आहे का? पोलिसांना असंही आढळलं की त्याने काही परदेशी नागरिकांकडून कन्सल्टेशन फी घेतली आणि स्वतःला BARC कॉन्फिडेन्शियल डिव्हिजनचा अधिकारी सांगितलं। ही केस केवळ बनावट ओळखीची नाही, हा प्रश्न आहे भारताची ओळख वापरून जगभर फिरणाऱ्या एका खोट्या सायंटिस्टचा। संपूर्ण भारतात या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। NIA आणि IB दोन्ही विभाग तपासात गुंतलेत। एक माणूस 2 दशकं, 2 नावं, 3 पासपोर्ट आणि 40 प्रवास केले। हा आहे फेक सायंटिस्ट अलेक्झांडर पामर, ज्याने BARCचं नाव वापरून जगाला फसवलं। तो फक्त स्कॅमर होता की भारतीय सुरक्षेला चकवा देणारा गुप्तहेर? याचं उत्तर तपासानंतरच कळेल। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा। विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।